नमस्कार, मी तेजपाल झी मराठीवरील नव्या कार्यक्रमात 3:30 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। गेली 5.5 वर्ष होम मिनिस्टर या कार्यक्रमावर तुम्ही जेवढं भरभरून प्रेम केलं तेवढंच या कार्यक्रमावरही कराल अशी मला आशा आहे। हल्ली ऊन किती वाढले ना, म्हणजे अंग भाजून निघतं, अक्षरशः करपून निघतं। अशा वेळी वाऱ्याची एखादी झुळूक आली की किती ताजंतवानं वाटतं ना। आपल्या आयुष्याचंही तसंच झालंय। म्हणून तर आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये थोडंसं हसण्यासाठी, हसता हसता खेळण्यासाठी आणि हलके फुलके खेळ खेळताना जिंकण्यासाठी आपण घेऊन आलोय नवा गेम शो 3:30। या कार्यक्रमामध्ये ताई, दादा, आई, बाबा, आजी, आजोबा हे सगळेजण खेळू शकतात। याच्या प्रत्येक सेगमेंटमध्ये धमाल मस्ती आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर जिंकण्याच्या संधी सुद्धा जास्तीत जास्त आहेत। चला तर मग खेळूया 3:30। हाय, 3:30। आज आपण आलेलो आहोत विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर 1 मधील पंच त्रिमूर्ती सोसायटीमध्ये। चला तर भेटूयात येथील सभासदांना। हाय, या सोसायटीमधील एक भारदस्त व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आज गप्पा मारणार आहेत। बोलूयात त्यांना, युवराज पराडकर यांना। नमस्कार युवराज दादा, मला सांगा तुमच्या सोसायटीबद्दल थोडंसं काहीतरी सांगा। सोसायटी म्हटलं तर कन्नमवार नगर विक्रोळीमधली एकदम नामांकित अशी सोसायटी आहे। सोसायटीमध्ये गोंडस मित्र मंडळ हे कन्नमवार नगरमधलं एक जुनं आणि जाणतं असं मंडळ आहे। सामाजिक म्हणा, विविध कार्यक्षेत्रामध्ये ह्या मंडळाची मोठी वाटचाल आहे आणि एक नामवंत असं मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे। आणि त्या मंडळाने तुम्ही आता हा एपिसोड इथे जो शूट होतो आहे त्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की हा गोंडस मित्र मंडळ किंवा पंचायतीमध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारी माणसं किती तरबेज आहेत आणि तुमच्या 3:30ला ते कसे रूप आणतील, तुम्हाला स्वतःला आनंद होईल। म्हणजे एखादा स्पर्धक जरी हरला तर तुम्हाला ते एवढं वाईट वाटेल की तुम्ही काय ना काय काढताना देऊनच जाणार। याची मी तुम्हाला ह्या ठिकाणी गॅरंटी घेतो। समजलं, असे मंडळ आहे आणि पहिलाच मला प्रतिनिधी बोलवलं आहे म्हणून तुम्हाला दिसतच असेल नावाप्रमाणे किती गोंडस आहे ते। अशी सगळी तुम्हाला ह्या ठिकाणी माणसं चांगली चांगली, आता एपिसोड जसा चालू होईल तसं तेजपाल साहेब म्हणाले तसं तुम्हाला बघायला मिळेलच की किती कलागुण आणि संस्कृती आणि एक म्हणजे आपलेपणा असं ह्या मंडळामध्ये आहे, ह्या कन्नमवार नगरमध्ये आहे। आणि सर्वप्रथम आपण ह्या ठिकाणी आलात त्याबद्दल मी गोंडस मित्र मंडळ आणि पंचायत समिती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतर्फे आपल्या सगळ्यांचे इथे स्वागत करतो आणि आभारी मानतो। धन्यवाद। चला तर मग आपण सुरुवात करूयात आपल्या गेम शोला, ज्याचं नाव आहे 3:30। या गेम शो मध्ये आपण प्रत्येकाला काही विशिष्ट क्रमांकाची टोकन्स देणार आहे आणि याच टोकन्स मधून आपण निवडणार आहोत आपले 3 लकी स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड, दुसरा राऊंड। चालेल मग? सगळेजण तयार? मग एकदम बोला 3:30। टोकन सगळ्यांना वाटून झालेली आहेत। आता खेळूयात 3:30चा पहिला राऊंड, अंदाजे किती। पण यासाठी निवडायचे आपल्याला 3 भाग्यवान स्पर्धक आणि ते निवडण्यासाठी आपल्या समोर येतोय ओम वाघमारे। ओम, यातील मला तू 3 टोकन्स काढून दे। ओमनी माझ्या हातामध्ये 3 क्रमांक दिलेले आहेत जे खेळतील आपला पहिला राऊंड, अंदाजे किती। चला तर बघूयात हे 3 भाग्यवान स्पर्धक कोण आहेत ते। आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 31। अभिनंदन। यानंतर दुसरे भाग्यवान स्पर्धक कोण आहेत बघूया, आणि क्रमांक आहे 54, 54। अभिनंदन। आणि आपले शेवटचे तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 6। अभिनंदन। तुमच्या तिघांचंही या स्पर्धेमध्ये स्वागत। अंदाजे किती या आपल्या पहिल्या राऊंडचे हे आहेत 3 भाग्यवान स्पर्धक। चला तर आपण यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मानसी महेश पाटणकर। मानसी वहिनी आपल्या बरोबर आहेत। मला एक सांगा, तुम्ही हाऊसवाईफ आहात की जॉब पण करता? जॉब करते। जॉब पण करता, मग हे दोन्ही सांभाळता येतं तुम्हाला? हां, सांभाळते। कसं काय, कुठे जॉब करता तुम्ही? सिप्स मध्ये अंधेरीला। बर 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 बर। मग हे सगळं करताना सगळं घरातली कामं पण करावी लागतात, मग थोडीशी कटकट होते घरामध्ये? होते, थोडीफार। नेहमी कटकट होते? कधीतरी कटकट होते। पण मग हे सगळं तुम्ही कामं करता, जॉब पण करता, घरातली कामं पण करता, पण हे सगळं करताना तुमचं मनोरंजन काय, म्हणजे मनोरंजनाचं साधन काय? टीव्ही।
टीव्ही हा. मग टीव्हीवर कुठला चॅनल बघता आवडीनं? झी मराठी. झी मराठी बघता? हो बघते. वा वा वा. झी मराठीवरील कुठली सिरियल आवडते तुम्हाला? सर्व सिरियल बघते. सर्व बघता. बर मानसी वहिनी आपल्या बरोबर खेळतात. जाणून घेऊयात आता आपल्या दुसऱ्या स्पर्धकांबद्दल. नमस्कार. आपलं नाव? कल्पना विनोद नायर. अभिनंदन तुमचं. तुम्ही आमच्या Thank you. पहिल्या राऊंड मध्ये सिलेक्ट Thank झालेले you. आहात. तुम्ही काय करता? मी इन्शुरन्स ॲडवायझर आहे. इन्शुरन्स ॲडवायझर आहेत? हो वा, म्हणजे तुम्ही इन्शुरन्स वगैरे सगळ्यांचे काढता तर? हो करते. बर पण कसं वाटतं? जॉब पण करता, घर पण सांभाळता, इक्वली बॅलन्स. बॅलन्स? येस. बर मग ते सगळं जमतं व्यवस्थित? हो हो. पण मग तुमच्या घरी आता 3:30 सारखा शो आलेला आहे, मग काय वाटतं त्याच्याबद्दल? याच्या अगोदर असा शो कधी आलाय तुमच्या इकडे? नाही आमच्याकडे तरी नाही आला. कधीच नाही आलेला. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा असा गेम शो एन्जॉय हा करता? एन्जॉय करते. बर, मग आज तुम्हाला वाटते तुम्ही जिंकाल म्हणून? मे बी. मे बी म्हणजे होऊ शकतं म्हणजे आता कारण नशिबाने एवढी साथ दिली आहे. दिल्ली आहे आपण जाऊ शकतो पुढे. आवळेगावकर मावशी आपल्या बरोबर आहेत. तुम्ही काय करता? मी घरीच असते. घरीच असता, हाऊस वाईफ. मग काय घरामध्ये सगळी कामं तुम्हालाच करायला लागतात? करते, मग मदत कोण करतं तुम्हाला? कोण नाही, मुली आहेत दोघी जणी. बर मग काय प्रश्नच नाही, सगळ्यांना मदत करावी लागते. पण तुम्हाला माहितीये का 3:30 शो मध्ये आपण खास अशा वस्तू वगैरे आणतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला घरगुती वापरासाठी त्यांचा उपयोग होईल. आणि आपला राऊंड सुद्धा असाच आहे, अंदाजे किती, ज्याच्यामध्ये आपण एक घरगुती वापरामधली वस्तू देणार आहोत आणि त्याची किंमत तुम्हाला अंदाजे सांगायची. हो सांगेन. ज्याची कुणाची ही किंमत जवळपास जाईल त्याला ती वस्तू अगदी फ्री मिळणार आहे. पण त्याच्यासाठी आपण अगोदर फासे टाकणार आहोत. ज्याचा फासा अधिक क्रमांकाचा असेल तो पहिल्यांदा बोली लावेल आणि ती बोली तो त्याच्या कार्डवर फ्रीज करून टाकेल. समजलं? चला तर मग आपण मानसी वहिनींपासून सुरुवात करूयात. त्या पहिल्यांदा फासा टाकतील. 2 अंक मिळालेले आहेत मानसी वहिनींना. बघूयात आता नायर वहिनींना किती मिळत आहेत. 1. आणि आता आवळेगावकर मावशी 4. मानसी वहिनींना मिळाले आहेत फासे टाकून 2 अंक. त्यानंतर नायर वहिनींना मिळालेले आहेत 1 अंक आणि त्यानंतर आवळेगावकर मावशींना मिळालेले आहेत 4 अंक. म्हणजे पहिल्यांदा बोली लावण्याचा मान मिळतोय आवळेगावकर मावशींना. चला तर आपण त्यांना विचारूयात त्यांची काय बोली येते. 3.5 3.5 3,500. नीट बघा. हा हा. इलेक्ट्रिक ऑटोमॅटिक कुकर आहे हा विथ स्टीमर. काय किंमत असेल? 3.5. 2,000. 1,800. नीट विचार करा. बघा इकडे 1,900. 2,000. 3.5 ना. 3.5. या ऑटोमॅटिक कुकरची मावशींनी बोली लावलेली आहे 3,500. चला ती किंमत फ्रीज करून टाकूया. याच्यानंतर आपली बोली फिक्स करणार आहेत मानसी वहिनी. 2,299. 2,299 किंमत सांगितलेली आहे. बरोबर आहे? परफेक्ट आहे. अरे ऑटोमॅटिक. काय वाटतं इकडे? मानसी वहिनींनी किंमत सांगितलेली आहे या कुकरची 2,999. चला तर ही किंमत आपण फ्रीज करून टाकूयात. आणि आता याच्यानंतर आपली किंमत बोलणार आहेत नायर वहिनी. 3.5. 3.5. नक्की. 3,500. 1,000. 3,500 नक्की. येस. काय वाटतंय? येस. पण आवळेगावकर मावशींनी 3,500 ही किंमत फिक्स केलेली आहे. त्यामुळे ती त्यांना बोलता येणार नाही. ती सोडून दुसरी सांगावी लागेल. हो हो हो. किती? 3,450. 3,000. नायर वहिनींनी या कुकरची किंमत सांगितलेली आहे 3,450. 3,450 ही किंमत सांगितलेली आहे. चला ही किंमत आपण फ्रीज करून टाकूयात. थँक्यू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी आपापली किंमत बोललेली आहे. बघूयात आता या तिघांपैकी कोण नेमका भाग्यवान विजेता आहे ते. आणि या स्टीमरची किंमत आहे 1,850. आणि या तीनही स्पर्धकांमध्ये सर्वात कमी बोली लावली होती मानसी वहिनींनी. त्यामुळे हा प्रेशर कुकर जिंकलाय त्यांनी. अभिनंदन मानसी वहिनी. आणि हा प्रेशर कुकर मिळालेला आहे मानसी वहिनी यांना. आपल्या 3.5 मधील अंदाजे किती हा? मोरया
विजय असो. आपल्या अंदाजे किती या पहिल्या राऊंडच्या विजेत्या ठरल्यात मानसी वहिनी. त्या गेल्यात आता अंतिम राऊंडला, जॅकपॉट राऊंडला. याच्यानंतर आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. आणि माडी तीनचा पहिला राऊंड म्हणजे अंदाजे कितीचे विनर ठरलेले आहेत मानसी वहिनी. आणि आता आपण खेळणार आहोत सुपर मार्केट राऊंड. याच्यासाठी 3 भाग्यवान स्पर्धक आपल्याला निवडायचे आहेत आणि ते निवडण्यासाठी आपल्या बरोबर आहे आफरीन. आफरीन, याच्यातलं मला एक टोकन काढून दे. आफरीननी माझ्या हातामध्ये एक टोकन दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपली निशिगंधा अजून एक टोकन मला देणार आहे. थँक्यू. आणि अजून एक निशिगंधा टोकन दे मला. पहिला क्रमांक आहे 38. अभिनंदन, अभिनंदन. पाहूयात आपले दुसरे नशीबवान स्पर्धक कोण आहेत ते. आणि क्रमांक आहे 40. अभिनंदन. आणि यानंतर सुपर मार्केट राऊंड खेळण्यासाठी तिसरा भाग्यवान स्पर्धक येतोय आणि क्रमांक आहे 33. आपल्या सुपर मार्केट या राऊंडचे हे आहेत 3 भाग्यवान स्पर्धक. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, अनिता अनिल देसाई. मावशी, तुम्ही किराणा मालाची खरेदी करायला जाता नेहमी? हो, नेहमी नेहमी जाता? दर महिन्याला. दर महिन्याला म्हणजे महिन्याचे एकदमच किराणा भरता? हो, एकदम. बर, पण मग काय मला टिप्स सांगाल का की महिन्याचं रेशनिंग असं भरताना काय काय टिप्स घ्यायला पाहिजेत? महिन्याचं असं घेताना आता ह्या महिन्यात कोणती वस्तू स्वस्त आहे बर. ती जरा जास्त उचलायची, जास्त उचलायची. बर 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 त्याची बेगमी करायची. बर. आणि जी जरा महाग असेल हा, ती कमी घ्यायची, कमी वापरायची. घ्यायची. पण मग आता साखर महाग आहे म्हणल्यावर तुम्ही साखर कमी हो, घेणार? आम्ही साखर कमी करणार. बर बर. मग चहा पण बिन साखरेचा? नाही नाही, तिकडे 2 कप साखर घालतो हा. ना, तिथे 1च कप. पण मला सांगू शकाल तुम्ही की समजा असं किराणा मालाच्या दुकानात तुम्ही जाता आणि साखर एवढी महाग आहे, सगळं महाग होत आहे, मग किराणा मालवाल्याशी तुमचं भांडण वगैरे होतं? नाही, कधीच नाही वाद? म्हणजे असं थोडा वाद होतो. काय रे, तुझ्याचकडे आधी कसं वाढवलं जातं, गव्हर्नमेंटने अजून वाढवले, तूच अजून कशाला वाढवतो, असं खडसावून विचारता तुम्ही? विचारते. जोरदार टाळ्या एकदा आपल्या देसाई मावशींसाठी. थँक्यू. गीता वहिनी आपल्या बरोबर आहेत. वहिनी, तुमचा अनुभव काय? माझा अनुभव असा आहे की आपलं जेवढं बजेट असेल त्यानुसारच बसवायचा प्रयत्न करते दर महिन्याचं सामान. म्हणजे खिसा पाहून आपली हो, खरेदी खरेदी असते. असते. पण तरी पण कधीतरी सणवार करताना हो, थोडीशी मग ते थोडंफार आपलं ऍडजस्ट असतं ना, ते बर करावंच बर लागतं. हा, पण मग त्याच्यातून भांडणं होतात दुकानदाराची? अजून तरी नाही झाली. अजून तरी नाही झाली, पण समजा झाली तर सांगू नाही शकत पुढे. सांगू नाही शकत. पण तुम्हाला काही भांडणं करायची गरज नाहीये, कारण का 3.5 मध्ये तुम्ही जर हे सगळं साहित्य जिंकलात तर दुकानदाराकडे जायची गरजच नाहीये तुम्हाला. गीता वहिनींना खूप खूप शुभेच्छा. वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. आपलं नाव? छाया संतोष धानजी. धानजी मावशी आपल्या बरोबर आहेत. तुमचा काय अनुभव आहे? यांचाच अनुभव तोच आहे, सगळा तसाच अनुभव हो, हो. आहे. आणि तुम्ही महिन्याची खरेदी एकदम करता. हा हा, पण मग आता इथं तुम्ही जिंकलात आणि ही सगळी खरेदी तुम्हाला मिळाली तर आनंद आहे. पण मग तुम्हाला आत्मविश्वास आहे तुम्ही जिंकाल? तिघी जणींना शुभेच्छा. आता आपण गेम कडे वळूयात आपल्या. ठीक आहे, गेम असा आहे, आपण किराणा मालाच्या दुकानामध्ये जशी खरेदी करतो तशी इथं खरेदी करायची आहे. पण तुम्हाला इथं पैसे द्यावे लागणार नाहीयेत. तर मी तुम्हाला एक इथं पैशांचं लिमिट सांगणार आहे आणि अमुक अमुक किमती एवढीच तुम्हाला खरेदी करायची. जर त्या किमती एवढी तुम्ही खरेदी केली तर ते सगळं साहित्य तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही कधी 1 मिनिटामध्ये खरेदी केली आहे? नाही? मग आता करूयात, चालेल? आणि तुमच्यासाठी खरेदीची किंमत आहे 900 रुपये. 3.5. बघा, विचार करून घ्या. 30 सेकंद झालेले आहेत. 3.5. आपल्या 3ही स्पर्धकांची खरेदी करून झालेली आहे. चला आपण आता टॅली करून बघूयात. देसाई मावशी, एक एक वस्तू द्या.
तीनही स्पर्धकांची खरेदी टॅली करून झालेली आहेत. 900चं लिमिट दिलं होतं. पाहूयात कुणी किती खरेदी केलेली आहे. देसाई मावशींनी केलेली आहे 880 रुपयाची खरेदी. गीता वहिनींनी केलेली आहे 631 रुपयाची आणि धानजी मावशींनी केलेली आहे 835 रुपयांची खरेदी. म्हणजे सुपर मार्केट या आपल्या राऊंडच्या विजेत्या ठरल्यात देसाई मावशी. आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या ठरल्यात देसाई मावशी. आता आपण वळूयात आपल्या अंतिम जॅकपॉट राऊंडकडे. दिवे लागणीची वेळ झालेली आहे, शुभंकरोतीची सुद्धा वेळ झालेली आहे आणि आता आपण वळतोय आपल्या तिसऱ्या अंतिम राऊंडकडे, ज्याचं नाव आहे जॅकपॉट राऊंड, ज्याच्यामध्ये खेळणार आहेत अंदाजे किती या पहिल्या राऊंडच्या विजेत्या मानसी वहिनी आणि त्यांना बरोबर टक्कर देणार आहेत सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या देसाई मावशी. गेम सोपा आहे. गेम असा आहे, जॅकपॉट राऊंड मध्ये तुमच्या समोर 2 संदुके असतील आणि त्या 2 संदुकींपैकी एकामध्ये असणारे खजिना, तो खजिना मिळवण्यासाठी त्या दोन्ही संदुकींच्या चाव्या तुम्हाला मिळवायच्यात. पण ती चावी कोण निवडणार याच्यासाठी तुम्हाला छोटासा एक गेम खेळावा लागणार आहे. आणि 1 मिनिट गेम शो मध्ये तुम्हाला आज खेळायचे गेम, ज्याच्यामध्ये तुम्ही लिंबू आहे ते कापणार आहात आणि त्याचा रस आपापल्या ग्लासमध्ये पिळणार आहात. ज्याच्याकडे सगळ्यात जास्त रस जमा होईल तो असेल आजचा विजेता. पण त्याला मिळणारे संधी फक्त 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. कदाचित ती चावी खजिन्याची असेल किंवा नसेलही. बघूयात कुणाच्या नशिबामध्ये काय येते. सुरुवात करायची आपल्या गेमला. सगळेजण तयार? साडे माडे झालेला आहे. तुमची वेळ संपलेली आहे. आता बघूयात जॅकपॉट राऊंड मध्ये चावी निवडण्याची संधी कुणाला मिळणार आहे ते. हा देसाई मावशींचा ग्लास आहे आणि हा मानसी वहिनींचा ग्लास आहे. निकाल स्पष्ट आहे. देसाई मावशींचा लिंबाचा सरबत जास्त आहे. आता बघूयात कोणती चावी त्या निवडतात ते. देसाई मावशींना मिळाली आहे संधी कुठल्या तरी एका चावीला निवडण्याची. मावशी निवडा चावी. बघा दोन्ही स्पर्धकांना मिळालेल्या आहेत चाव्या. आता बघूयात कुठल्या संदुकीमध्ये आहे खजिना. आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरल्यात मानसी वहिनी. त्यांना मिळालेत नूडल्स. आणि विजेत्या ठरल्या देसाई मावशी, ज्यांना मिळाले शेगडी. चला आता आपण जाणून घेऊयात मानसी वहिनींना की या गिफ्टचं त्या काय करणार आहेत. नूडल्स बनवणार, पार्टी देणार आहे. नूडल्स बनवून पार्टी देणार आहे तुम्ही. पण ह्या नूडल्स या शेगडीवर बनवणार की तुमच्या शेगडीवर? नाही, त्यांच्या शेगडीवर. त्यांच्या शेगडीवर. आज जेवणात फक्त नूडल्सच. फक्त नूडल्स. फक्त नूडल्स. मावशी कसं वाटतं आता? खूप आनंद वाटतो. खूप नशीबवान आहे तुम्ही, असं वाटत नाही तुम्हाला? असं मला तरी वाटते. आता आम्ही नशीबवान आहे. आता तुम्हाला शेगडी मिळाली आहे, म्हणजे नवीन शेगडी आहे, त्याची तुम्हाला जरूरत होती का? जरुरी होती म्हणजे आहे माझ्याकडे ऍक्च्युली, पण मला नवीन घ्यायची होती. बर, पण मग आता या शेगडीवर तुम्ही कुठला पदार्थ बनवणार आहात? पहिला मी गोड पदार्थ. गोड पदार्थ पहिल्यांदा बनवणार. शिरा. शिरा. घरात शिरा सगळ्यांना आवडतो.
बरं मगाशी तुम्ही शॉपिंग मध्येही जिंकला होतात आपला सुपर मार्केट राऊंड. त्याच्यामध्ये तुम्ही बरंच साहित्य सुद्धा खरेदी केलं. पावभाजी मसाला पण आहे. पावभाजी मसाला पण आहे. मग याच्यावर पावभाजी करणार. पावभाजी बनवणार आणि तुम्हाला सर्व टीमला खायला घालणार. धन्यवाद. धन्यवाद. आज तुम्हा सगळ्यांना इथं साडेमाडीतील खेळताना गंमत आली, मजा आली. अशीच धमाल आणि मस्ती आपण करणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये.